जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आता तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज यशस्वीरित्या केला असेल आणि तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये दाखवत असेल तर तुमचा अर्ज किती दिवसांमध्ये मंजूर होऊ शकतो। तसंच मित्रांनो, आता तुम्हाला 1,500 रुपये नाही तर 1 ते 4,500 रुपयाचा हप्ता एकत्र मिळणार आहे। तो कधी संपूर्ण काही आपण यामध्ये पाहणार आहोत। तसंच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात। तर पहा, आता या ठिकाणी तुमचा सुद्धा अर्ज अशा काही प्रकारे पेंडिंगमध्ये दाखवत असेल तर तुम्हाला चिंता करायची अजिबात गरज नाही। कारण की मित्रांनो, तुमचा अर्ज सबमिट होऊन वरती तुमचा अर्ज सबमिट झाला आहे आणि तुमचा अर्ज चेकिंगसाठी वरती पाठवण्यात आला आहे। त्यामुळे तुम्हाला इथं आता काहीच काळजी करायची गरज नाही। तुमचा अर्ज येथे 10 ते 15 दिवसांमध्ये मंजूर होऊ शकतो। कारण की मित्रांनो, या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी नारीशक्ती दूत ॲप्लिकेशनवरती अर्ज केले ते अशा जवळजवळ 25% अर्ज चेकिंग बाकी आहे, 75% अर्जाची मंजुरी आली आहे। तर मित्रांनो, जसं इथे 25% अर्जाची मंजुरी येईल यानंतरच आता वरील विभागीय अधिकारी व्यवस्थित अर्जाची छाननी करणार आहे, त्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर करण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता 10 ते 15 दिवस तुम्हाला वाट पाहायची, त्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर करण्यात येणार आहे। मित्रांनो, अजून व्हिडिओ संपला नाही कारण की व्हिडिओ अजून बाकी आहे। यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता वेबसाईटवरती आल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आतापर्यंत वेबसाईटवरती किती सारे अर्ज आले। मित्रांनो, 17,15,525 एवढे अर्ज आहे आतापर्यंत वेबसाईटवरती आलेले आहे आणि अजून यामध्ये संख्येमध्ये वाढ होत आहे। मित्रांनो, अजून वेबसाईटवरती अर्जाची संख्या वाढत आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला अजिबात चिंता करायची नाही, तुमचा अर्ज आहे लवकरच मंजूर होऊ शकतो। तर मित्रांनो, पुढे येऊन पाहू शकता आतापर्यंत पोर्टलवर मंजूर झालेल्या अर्जाची एकूण संख्या आता 0 आहे। त्यानंतर हे पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या सुद्धा 0 आहे। तर मित्रांनो, अजून वेबसाईटवरती ज्यांनी अर्ज केला आहे अजून एखादा सुद्धा अर्ज मंजूर करण्यात आला नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला अजिबात चिंता करायची नाही, तुमचा अर्ज हा लवकरच मंजूर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, असं होता माहितीपूर्ण व्हिडिओ। यामध्ये जर काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो।